गड्ढों पर गर्जा बहुजन विकास अघाड़ी का धड़क मोर्चा। वसई विरार के अस्तित्व की लड़ाई में उमड़ा जनसैलाब। वसई विरार की बदहाल सड़कों और लगातार हो रही दुर्घटनाओं से तंग आकर बहुजन विकास अघाड़ी ने 5 अक्टूबर को एक जबरदस्त धड़क मोर्चा निकाला। यह मोर्चा महाडा सकल वसई विरार नगर निगम मुख्यालय के पास आयोजित किया गया, जहां दोपहर 3 बजे से हजारों की संख्या में नागरिक, पदाधिकारी और कार्यकर्ता एकजुट होकर प्रशासन की निष्क्रियता के खिलाफ सड़कों पर उतरे। मोर्चे में बहुजन विकास आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व विधायक जितेंद्र ठाकुर और पूर्व विधायक क्षितिज ठाकुर ने जोरदार भाषण देते हुए कहा कि ये सिर्फ गड्ढों का मामला नहीं, बल्कि वसई विरारवासियों के अस्तित्व और सुरक्षा का सवाल है। प्रशासन की नींद अब टूटनी चाहिए। इस दौरान दोनों नेताओं ने पत्रकारों के सवालों के जवाब देते हुए स्पष्ट कहा कि जनता अब चुप नहीं बैठेगी। मोर्चे में पार्टी के सभी नगर सेवक, पदाधिकारी और कार्यकर्ता भारी संख्या में मौजूद रहे। भीड़ के जोश और नारों से पूरा माहौल गूंज उठा। इस जबरदस्त प्रदर्शन से सत्ताधारी दल के पसीने छूट गए। अब देखना ये होगा कि क्या यह आंदोलन प्रशासन को जगाने में सफल होता है या नहीं, यह आने वाला वक्त बताएगा। तमाम जनता गुळगुळीत रस्ते म्हणून जमा झालेली आहे। हे कुठल्या एक पक्षाचे कार्यकर्ते किंवा नागरिक नाही आहेत, तर सर्व पक्षीय आणि सामान्य नागरिक ज्यांना ज्यांना गुळगुळीत रस्त्यांचा त्रास आहे, तशी सगळीच जनता आज महापालिकेला जमलेली आहे। एका पत्रकारांनी मगाशी मला विचारलं की आज रविवार आहे, संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर मोर्चा आज कशाला? सामान्य माणूस नोकरीला जाणारा त्यांची विनंती होती की रजेच्या दिवशी घ्या, आम्हाला पण या मोर्चामध्ये सहभागी व्हा। संबंधित अधिकारी आमच्या मोर्चाच्या दिवशी महापालिका जरी बंद असली तरी आज सगळे संबंधित अधिकारी इकडे असर पाहिजे। आहेत का अधिकारी? एएमसी, डीएमसी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पासून सगळे महापालिकेमध्ये आज आहेत। माझ्या पत्रकारांनी मला विचारलेला गैरसमज नको की सुट्टीवर महापालिकेला कशाला मोर्चा आणलाय। अधिकारी आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी उपलब्ध आहेत। आज मोर्चा कशाला? पहिल्यांदा रस्ते खराब झालेत का? अजिबात नाही। फक्त वसई तालुक्याचे रस्ते खराब होतात का पावसाळ्यामध्ये? अजिबात नाही। सगळ्यांची लिस्ट काढा। आमदार, खासदार आजपर्यंत झालेले त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये, बाजूचं मीरा भाईंदर असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, तुम्ही शहर गाव पकडायचं आणि जाऊन तिकडे परिस्थिती बघायची। आज मुंबईला जायला कोण रस्त्याने हिंमत करते का? 6 तास वसई जनता बँकेचा कार्यक्रम होता बाजूला म्हाडाच्या ग्राउंडमध्ये। गडकरी साहेब पाहुणे म्हणून आलेले। गडकरी साहेबांना विनंती केली आम्ही स्टेजवरून की हायवे अख्खा गुजरात पर्यंत कॉन्क्रीटचा झाला पाहिजे। त्यांच्या भाषणामध्ये 1 महिन्यात काम चालू होईल ते आश्वासन दिलं, शब्द पाळला। 1 महिन्यात नाही पण 6 महिन्यामध्ये त्यांनी काम चालू केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। दुर्दैव हे